गोवाने केलेलं आहे. गोवाने काय सांगितलं, पिसाळलेलं पुत्र म्हटलं वा दत्तात्रेय दत्तगुरूंनी 24 गुरु केले. दत्तगुरूंनी 24 गुरु केले. 24 गुरु पैकी पुत्र हा त्यांचंच हे आहे. आणि कुत्र्याला दत्तगुरूंचं जन्मस्थान आहे. बरोबर ना. कुत्रो हे वाईट नाही बुवा. कुत्र्याला तो इमानदार प्राणी घ्यायचो ना. बरोबर की ना. तर आईला म्हणतात तोंड सांभाळून आणि सांगताना काय सांगितलं, शेमण्यावर दिसतं. मला शेमण्यावर कोण दिसता हो. आता पेटूची येईल या ठिकाणी आमचे गांधीचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाचे त्यांना रमेशभाई कुरगावकर म्हटल्याच्या नंतर कुठेही किंवा पूजा असो, कुठेही कुठला कार्यक्रम असतो ते त्या ठिकाणी उपस्थित असतात. या ठिकाणी बाळासाहेब पुन्हा यावे, बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, वाट पाहते सेना. जय जय शिवसेना, जय जय शिवसेना. म्हणून बराच काय काय सांगले नाही. म्हणतात पुरी का सांगले नाही काय, आई वडिलांची मान खाली जायचं काय करू नको, घरातली कामं करू नको, घरातली भांडी घासू नको. आता काय काय सांगले नाही. यांका बोलवा भांडी घासू, कारण पोरी काय येत ते वायफळ ह्या करतात ना, ते भरपूर आपलं काम करू बघत ना.
बरोबर की नाही. आज या मुलींना ना तुमका राग येत पण तुमका जेवण का बोलू घेत ना बघूचा झाला तर बरोबर की नाही. या अशा या बुवांमुळे ना ते पोरी बिघडायला लागतात, बाकी काय ना. हे नुसते गॅस उडवले पण झाले नाही. म्हणतात तुझं वस्त्रो माझं वस्त्रो वस्त्राची भरपूर मोठा शास्त्र ऐकताना शास्त्र सांगले ना तर काय ना. कसा माहिती आहे बुवा, जर एखाद्याचा लग्न असला एखाद्याची रेख झाली नाही ना, बोट म्हणतो चला रेखेला नवरा मुलग्याला आला, त्याची रेख झाल्याशिवाय बुवा याचं वस्त्र लागल्याशिवाय पुढचं शास्त्र होणार. एवढं श्रेष्ठ नाही तर केसाचं बिसाचं काय नाही. एकदा केस एकदा गेले दाखवणच होता ना, बाकी काय ना होता. आणि म्हणता पहिले घासून यावा कॉलगेट घालतात नका बघूच मशिरी नाही कसा आलेला माहिती आहे. मध्येच चौथाचं नाही का कारण आहे. दिवाळीचा सण होतो आणि बुवानी खिशात ना लवंगेची फटाके ठेवले, लवंगेची माळ. आणि चुकान काय आला तो पेटतो जो फुलबाजा होतो ना तो लवंगेच्या माळ्याला लागलो आणि ती खिशातच फुटली. आता एवढा मोठा वाळू गेला तर कधीतरी चावताळतात आईला दुखताना मस्तकाच जातात. म्हणून का म्हटलं कुत्रा अर्ग करू म्हणून या कुत्रा पंचवीस यावाच केला मी काय केलाच नाही. आणि पोरी का लागतात या करू नको का करू नको. एवढीच मूर्ती राहणार पण कीर्ती माना. याचा गांजा डुंकर तुमच्या ढँगात घुसला ना, ढँगात घुसला जाग्यावर पाणी भरून टाकी समजली बरोबर की नाही बुवा. आणि काय बुवा कुत्रो या वाईट नाही बुवा. कुत्रा इमानदार प्राणी घ्यायचो नाही बरोबर की नाही. एखाद्या मालकाचा जर कुत्रो पाळला ना तर कुत्र त्याची मालकाची चव खाऊ घातल्या काय लिहितात आता. हा कुत्रा इमानी प्राणी आहे, केसाळलेला प्राणी आहे काय सांगतं. आणि त्यांना ते सांगत पेटवा हो पेटवायला पाहिजे पण किती पेटवायला पाहिजे ते आपल्याला समजलं पाहिजे. वाणी आणि शेमणं वाचल्याने त्याला काय पण दुसऱ्या जागे प्रमाण नाही, स्वतः करोडे पाशा बरोबर की नाही. आधी बुवा स्वतः तो अभ्यास करा नंतर दुसऱ्याच शिकवा. जरी मी लहान असलंय तरी तुमचं लागतंय या तुम्ही काहीतरी वाटावं. कैसून लहान आहे तर नंतर तुमका दाखवतो कैसून लहान आहे. आणि भांडूक नाही या बुवा अजून तर वाईट जाईट काय बोललं ते एवढा जाऊ तुम्ही ती व्यक्त करता कारण तुम्ही करूनच गेला बाकी काय कामाचे नाही. आणि तुम्ही किती वेळ मागा चौताळाचा प्रयत्न करा आपण चौताळणार. संयम कारण नारदाची गादी या बुवा संयम हा राखलाच पाहिजे बरोबर की नाही. आणि काय काय सांगत होते एकदा बुवा असत आला. बुवा शाळेत होते बुवा शाळेत होते आणि बाईने सांगल्याने उद्या येताना सर्वांनी रेल्वेचं चित्र काढून आणायचं. रेल्वेचं चित्र बुवा घरात घरा केले घरात घरा केले आणि चित्र एकदम मस्त काढले कलर बिलर मारल्याने चित्रात एकदम याच वाटायला लागला खरीच रेल्वे कोकण रेल्वे वाटायला लागली. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेले बाई आल्याने ज्यांना कोणात चांगला चित्र काढल्या नसतात ज्यांनी कोणी चांगला चित्र काढल्या नसतात त्याला 10 पैकी 10 मार्क देणार. बुवा खुश बुवा म्हणते ज्यांना तर पेंडिंग शेवट घे ना काय टेन्शन घ्यायचं ना. हा बरोबर घालतं हा का म्हणतात अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस कधी कधी येतात यांच्यामुळे आपल्या जरा या वाढतं बाकी काय नाही. आणि आठवत राहतं जरा काय काय. आणि गेले बाईने बुवांका बोलून घेतल्याने जनार्दन ये बुवा आपले गेले चित्र घे करत गेले. आणि बाईने काय लागलेली अरे वा काय मस्त चित्र काढलं. आणि बाईने 10 पैकी 5 मार्क दिले. किती 10 पैकी 5
तेव्हा बुवांचा होता म्हणते धावायची 5 मार्क कसे काय दिला जनार्दन पेडणेकर बुवा 25 वर्ष ह्या घालवलंय बदनात लोकांना कुठे लावलं बरोबर की ना घालवल्या मग तुम्ही धावायची 5 मार्क कसे काय दिला बाई म्हणतात अरे सोन्या तू ट्रेनचं चित्र काढलं पण इंजिन काढून विसरलं हे हुशार बाईनू इंजिन भोगद्यात घ्या बाई म्हणतात इंजिन भोगद्यात घ्या ना पहिल्या इंजिन भोगद्यातला बाहेर काढ आणि उरलेले 5 मार्क घेऊन जा बरोबर की नाही बुवा अजय बोर्ड बुवांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाचे धन्यवाद या ठिकाणी अजय बोर्ड बुवा आले तुम्ही माझ्या मंडळाचे त्यांचं लाख लाख आभार म्हणतोय धन्यवाद बुवा काय दुसऱ्या सांगण्याच्या आधी ना स्वतः अभ्यास करू बरोबर की नाही आणि म्हणतात काहीच्या अँगलला लहान दिसतं तुम्ही काहीच्या अँगलला लहान वाटतं ना बाबू आहे मी बाबू एकदा असा झाला बुवांची गर्लफ्रेंड होती गर्लफ्रेंड बुवांची गर्लफ्रेंड एका फणसाच्या झाडाखाली बसले फणसाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि आता प्रेम प्रकरण चालू झाला ते म्हणता ती जानू तुझी तर माझ्यापेक्षा लय मोठी आहेत रे कोणता शॅम्पू लावतोस खोबरेल तेल लावतोस की क्लिनिक प्लस लावतोस जेव्हा नाही लागले तेल काय नाही यात लावते एरंड्याचा तेल लावतो एरंड्याचा तेल त्यामुळे एवढं गॅस वाढलं तर झाला तर का म्हणता पोरग्या अरे जानू आज असं काही करू नको हा आज माझी खूप तब्येत बरी नाही आहे आज तू काही करू नकोस म्हणतो काय करू नको करणार पेडणेकर असं आहे याच माझे केवढे मोठे आहेत ते नंतर दहा का पोरग्या म्हणता अरे जानू आज माझं ना डोकं खूप दुखतंय हे बुवा म्हणतात तुमचं डोक्यात दुखता हे जवळ आत्ता बारा करतंय जवळ घेतल्याने कपाळात चॉक केल्यावर डोक्यात दुखायचा बंद झाला आणि पोरग्या होता नाटकी त्याला पण थोड्या वेळ खांदू माझ्या हाताने माझा खांदा दुखतोय हाताने माझा खांदा दुखतोय खांदा दुखता म्हटल्यावर खांद्यात चॉक केला आणि खांदा दुखायचं पण झालो आणि नंतर म्हणता आता माझं पोट दुखतंय ये जवळ एका फटक्यात दूर करते दुखणं आणि काय केल्याने जवळ घेतल्याने काय चॉक केल्याने तर पोटात दुखायचं बंद झाला आणि 60-65 वर्षाचे म्हातारे हे ना जायत होते तेव्हा सगळं हे काय करत होते ना सगळं बघल्याने आणि यांच्या जवळ येते काय म्हणतं पावगा दणून आवे आता पुढे मान टाकली एखाद्या कोंबड्या रुंगाटलेलं कोंबडं असतं बघा कसं तशी मान टाकून पण दणून आवे तू म्हणतो हो मी पेडणेकरांचं जनार्दन का आला नाही मगापासून नगरवरून लागतोय तुझ्या पोराचं डोक्यात दुखतं डोक्यात टॉप केलं डोक्यात दुखायचं बंद झाला कांद्यात टॉप केलं कांदे दुखायचं बंद झालं पोटात टॉप केलं पाठ दुखायचं बंद झालं माझे एक काम करून तू बरं 13 वर्ष झाली रे बरं 13 वर्ष झाली रे बरं 13 वर्ष झाली माझ्याकडून होत नाही जरा टॉप कर बरोबर की नाही बुवा आणि बुवा सांगताना स्वतः पहिला अभ्यास करायचा नंतर दुसऱ्याक सांगायचं दुसऱ्या सांगेप्रमाणे स्वतः कुठे पाहिजे असा नको ठीक आहे बुवा गजराला सुरुवात करतो कारण आता वाजले किती 12 हर घर में कई नाम जय श्री राम हर घर में कई नाम गूंजेगा मेरा भारत का बच्चा बच्चा मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय
म्हणून सांगतोय वा म्हणून सांगतोय नका विसरू हे भजन पूजन नावात स्मरण बुवा महत्वाचे बुवा या बुवा काय झाल्यावर झाला नाही तर त्याच पर्याय नाही कारण या भजनात एवढी ताकद आहे बुवा कारण सुरुवातीला मी सांगितलं बाबा म्हणजे बजावा ज म्हणजे नपा न म्हणजे नमावा एवढी भजनाची ताकद आहे बुवा कारण हे जीवनाचे सार्थक करायचे असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा करा कारण बुवाने सांगितले भक्त पुंडली कारण भक्त पुंडली बुवा आई वडिलांनी त्याला सेवा केला मग भक्त पुंडली पांडुरंग विठ्ठल उभा राहिला तो कसा राहिला एकदा काय आलं भक्त पुंडलिकाचे आई बाबा आई यांच्या डोळ्यांना दिसत नव्हतं आणि त्यांच्या बाबांना पॅरेलिस म्हणतात त्याच्यात आजू झाले तेव्हा पांडुरंगाने वैद्याचं रूप घेतलं आणि वैद्याचं रूप घेऊन तो पुंडलिकाच्या घरी आला आणि म्हणाला हे औषध लाव आणि सूर्यास्त होच्या आधी जर तू काय ते आहे आपल्या हालचाल केलं शरीराची तर हे औषध लागू पडणार नाही तेव्हा पुंडलिकांना ऐकलंय ते आपला औषध उधळून आपल्या आईवडिलांना लावलं आणि तो तसाच आपल्या आईवडिलांना मांडीवर घेऊन तसा निश्चित बसून राहिला आणि पांडुरंग त्याची परीक्षा घेण्यासाठी आला आणि पांडुरंगाने एक भुंगा तर पुंडलिकाच्या घरात सोडल्या भुंगा पुंडलिकाच्या घरात सोडल्या आणि तो भुंगू एवढं अक्षर त्याच्या मांडीत एवढा बुवा भूक पडला म्हणजे हे केलं होल केल्या एवढा होल केल्या तर तो पूर्ण घामाघूम झाला तरीही पुंडलिक आपली कोणती शरीराची हालचाल न करता तो शांत राहतो तेव्हा पांडुरंग म्हणाला मी तुझ्यावर खुश आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय हवं ते माग तर पुंडलिक का म्हणाला पांडुरंग तुझ्याकडनं बाकी काय नको म्हणजे तुझ्या चरणाशी फक्त मला स्थान दे असं पुंडलिक होतो थोडा वेळ सांगण्याचा प्रयत्न केला काय चुकला तर सांगा ना म्हणत नाही सुधारण्याचा प्रयत्न करणार नक्की बरोबर की नाही पण तुम्ही पण जरा हां आजकालची बुवा परिस्थिती कशी आहे कारण शिकलेले जास्त असतात त्यांच्या आई वडील वृद्धाश्रमात बरोबर की नाही वकील पोलीस भाऊ केलाच मोठमोठ्या मुद्द्यावर त्यांचे झील पण त्यांचे आई वडील कळत वृद्धाश्रमात बरोबर की नाही पण दोनच माणसांचे असे आई वडील वृद्धाश्रमात नाही ते म्हणजे एक म्हणजे आपल्या भजनात रमणारा वारकरी आणि शेतात राबणारा शेतकरी यांचे आई वडील कधी तुम्हाला वृद्धाश्रम दिसणार नाही बरोबर की नाही हे कुठेतरी समाजाला होऊ दिलं पाहिजे कारण आजकालची पिढी लय व्यसनाच्या ह्याच्या बाहेर चाललेल्या मद्यपान दारू गुटखा ना म्हटलं तरी 3 मित्र होते बुवा 3 मित्र होते एक गुटखा खाणारो एक सिगरेट पिणारो आणि दारू पिणारो आणि त्यांची जाऊची वेळ येता यमराज खाली येता म्हणतात जरा तुमची जाऊची वेळ या चला वर जाऊया तेव्हा तिकडे काय सांगतात ते मित्र अरे यमा आमका 1 महिना अजून माझ्या गुरुची या तेव्हा यम म्हणतात ठीक आहे त्याने 1 महिना पुरा तेवढा एका दारू दिले 1 महिना पुरात एवढं गुटखो दिले आणि 1 महिना पुरात एवढी सिगरेट दिले आणि एका महिन्यानंतर
यम खाली येता काय म्हणता आणि दरवाजा दारू पिणारा दरवाजा खोलतात आणि दारू पिणारा दरवाजा जेव्हा खोलताना तेव्हा अक्षरशः त्याचे ना लिव्हर फुटा त्याचं नायनट झालेलं असतं तो तसंच बाहेर येतात आणि दरवाजा लावून येतात आणि गुटखा खाणाऱ्याच्या रूममध्ये जाऊन घुसतात. गुटखा खाणाऱ्याच्या रूममध्ये जाऊन घुसतात बघतात तर काय त्याचं सापळे पुढं पडलेलं असतं. ही आजकालची परिस्थिती आहे. सापळे पुढं पडल्यावर असतात तो तिसरा दरवाजा खोलतात आणि तिसरा दरवाजा खोलतात तर बघतात तर काय सिगरेट पिणारा जो असता ना तोच आपल्या राजासारखं बसलेलं असतं. त्याच्यात तर कोण सिगरेट पिणारा असं तर खूप झालं असतं. सिगरेट पिणारा असता तो राजासारखं बसता आणि यमा ये तुझीच वाट बघित होतय. यमा ये तुझीच वाट बघित होतय. अरे 1 महिना पुरा एवढी सिगरेट दिलंस. अरे बुवा 1 महिना पुरा एवढी सिगरेट दिलंस पण माझीच कोण जो बापूच दे अशी बुवा परिस्थिती आहे. बुवा म्हणून व्यसन हे टाळलं पाहिजे बुवा म्हणून म्हणतो.
बाबा काय बोलते तोंड टाकू मामाने बघू मामा काय करतो गाडी बोलते नवीन तुम्ही गाणं आहे बघा हे गाणं आहे मस्त गौरव आहे मुळीचं नाव मुळीचं नाव तरे काना 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 मुळीचं नाव तरे काना माझ्या मना मुळीचं नाव तरे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 Bappi de bappi de bappi de bappi de parula parula bappi de bappi de bappi de bappi de parula parula हनुनी सांगतोय मोबाईल मध्ये होतो पहिलो फोन मायनो असायचो आई वडिलांना साष्टांग नमस्कार गाडी कणकवलीवरून सुटली आणि गाठ चढायला लागली तर आमचा बाबूला उठायला लागलो म्हणजे बारको पोरगो असता त्याला भूक लागली ना पहिलो मायनो असायचो आता मोबाईलमध्ये चॅटिंग करता करता आवाज झाला एक दिवशी आणि तुम्ही गर्लफ्रेंड सांगा माझ्या गर्लफ्रेंड
बारकी ना माझी बाबा गर्लफ्रेंड होती ना मला ना पण काय गंमत तरी तुमका सांगतो मी पहिल्यांदा प्रेम केलं कधी आयुष्यात प्रेम कधी करून नव्हतं केलं आणि काय चॅटिंग सगळं व्हॉट्सअप चॅटिंगवर सगळं पाठवलं सगळं आमचा जमला झाला बाबा आणि त्याचा एक वाढदिवस होतो म्हणून मी एका विचारलं काय रे गर्लफ्रेंडनं बड्डे काय द्यायचा असतात विमानाला मग असं त्या काय ह्या दे गिफ्ट दे असं गिफ्ट दे की त्याच्या येता जाताना मनात राहा बया तू दिसा बघ त्याच्यात मग काला मी काय केलं सगळं ऑनलाईन जो ह्याच्यावर ना मिशोवरचं सगळं ह्या केलं तिकडचं ॲड्रेस पाठवलं आणि सगळं गिफ्ट पाठवून दिले त्याकडे आणि थोड्या दिवसात बघते तर का त्यानं मला ब्लॉक केले झाला आपण थोड्या दिवसात का 2-4 दिवसात भेटला 2-4 दिवसात भेटला काय विचारलं बाबा काय झाला तुला मी एवढा काय काय पाठवलं पण तू काय रिस्पॉन्स काय दिला ना डायरेक्ट ब्लॉक करून टाकलं दहा पोरग्या म्हणता अरे काजा धोंडो ठेवून आहे तर मी तुझं गिफ्ट घेतलं तू काय एवढा समजा वया तू एकाच पायातलं 2 जोड दिलं तेव्हापासून तर म्हणजे असं जोडत केला मला दिलाच ना असं लफडा म्हणून मी प्रेम घ्यायचा आणि भांडे तुला पडत ना कारण आऊस बाबूच बघित त्याच्या मनात करायचा आजच्या प्रेम काय नाही बुवा प्रेम करणारे सुद्धा लाईक केलेले होते न करणारे सुद्धा लाईक केलेले होते तर प्रत्येका समजा पाहिजे बरोबर की म्हणून म्हणतो आता
गजर